आणि जसं हा पण म्हणाला की लोककलेला कायमच आपण रस्त्यावर बघत आलोय. एकच कुठेतरी दिमडी वाजतीये, एकच ढोल वाजतोय चला चला, किंवा सहसा लग्न झाल्यानंतर जागरण गोंधळाला आपल्या घरी लोक कलाकार येतात, तिथे एकच कुठेतरी संबळ वाजतोय. आमच्या दोघांच्या डोक्यात होतं की आपण एक वाद्य कधी घ्यायचं नाही. जो ग्रँजरनेस जे सध्या चाललंय सगळीकडे, म्युझिक पाहिजे ग्रँजर पाहिजे, म्हटलं लोककला सुद्धा ग्रँजरनेस मांडायची. म्हणून आम्ही आख्यानामध्ये टोटल 80 वाद्य वापरतो लोककलेतली. लोकांना ते चांगलं का हवंय, ओरिजिनल ज्यावेळेस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने चांगलं वाटायला भाग पाडायला लागेल आपल्याला, की एक जर संबळ आणलं तर लोक म्हणतील हा ठीक आहे जुनंच भारी आहे रे ते, कारण त्याची साऊंड क्वालिटी, त्याची ऑथेंटिसिटीपणा, त्याचा त्यांनी ज्या कलाकारांनी ते वाजवले त्यांचा आत्मा त्याच्यात आहे. तर आमचा असा तो प्रयत्न होता की आता आपल्याला असं काहीतरी क्लुप्त्या करावं लागतील की आपलं ओरिजिनल लोकांना आवडायला भाग पाडलं पाहिजे. त्यामुळे पहिल्या काही म्हणजे ही जी आता घाटोळी लोकांनी खूप डोक्यावर उचलून धरलेली आहे ती ऑलरेडी यूट्यूबवरती 1 वर्षापूर्वी आम्ही रायगड समितीसाठी 350व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आम्ही केली होती. ती लोकांना आवडत होती, रायगडावर वाजवत होती, त्यामुळे ती फक्त माहिती होती. पण ज्यावेळेस ती चंद्रकांतने आख्यानामध्ये पहिल्यांदा सादर केली ती इतकी व्हायरल झाली की मग लोकांना यूट्यूबपेक्षा लाईव्ह येऊन बघण्यात त्याची खूप मजा यायला लागली. मग ते सुरू झालं. मग आता घाटोळी मग गण जास्त आवडायला लागला, अरे हे पण भारी आहे. मग आता गवळण जास्त आवडलं, असं सगळं लोक टिपत गेले. म्हणजे आता आमचा 44वा सांगीतिक थाट आम्ही शेवटी आता पार पाडला, तर तिथे 44 पैकी 20 22 वेळा सांगीतिक थाट पाहणारी सुद्धा ऑडियन्स तिथं.